लातूरमध्ये काँग्रेसची कार्यकर्ता असलेल्या कल्पना गिरी हिची अचानक हत्या झाली, एकूणच खून झाला म्हणता येईल। काय झालं कल्पना गिरीबद्दल हे शेवटपर्यंत कळलं नाही। राहुल गांधी हेही न्याय देऊ शकले नाही या सगळ्यावर। मात्र आता लोकप्रतिनिधींनी त्यांना न्याय द्यायचं ठरवलंय। शिवसेनेच्या आमदार नीलमताई गोरे यांनी आज कल्पना गिरी यांच्या आईवडिलांसह गृहमंत्री आर पाटील यांची भेट घेतली। आपल्यासोबत नीलम गोरे आणि त्यांचे कल्पना गिरीचे आईवडील आहेत। ताई, तुम्ही भेट घेतली, काय नक्की बोलणं झालं तुमचं? अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीने कल्पनाचा खून करण्यामध्ये आला होता आणि सुरुवातीच्या काळामध्ये हा खून नसून अपघातच आहे असं दाखवण्याच्यासाठी काही हितसंबंधी प्रयत्न करत होते। इतकंच नव्हे तर आरोपींनी स्वतः गिरी कुटुंबाला जाऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका, तक्रार करू नका आणि कल्पना परत येईल। म्हणजे थोडक्यामध्ये साक्षी पुरावे नष्ट करण्याचाच या आरोपीचा हेतू होता। आज गृहमंत्री आर पाटील यांची कल्पनाचे आईवडील आणि तिचे बंधू गणेश गिरी यांच्यासह आम्ही भेट घेतली आणि भेट घेऊन मागणी केलेली आहे की 21 जूनला 3 महिने होत आहेत, त्याच्या आतमध्ये आरोपपत्र दाखल झालं पाहिजे, उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जे आरोपी फरार आहेत त्या फरार आरोपींच्या संदर्भात देखील मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना आबासाहेब पाटील यांनी दिल्या। काय बोलले एकंदर गृहमंत्री? कारण की आज हा विषय आपण विधान परिषदेमध्ये कालच्या चर्चेमध्ये पण घेतला, तुम्ही स्वतःही त्याच्यावर बोलला होतात। त्यांनी आज आणखी स्पेशली या प्रकरणासाठी त्यांनी काय प्रयत्न करण्याचं सांगितलं? ज्या वकिलांवर त्यांची इच्छा आहे उज्ज्वल निकम ते मी देतो आणि त्याचसोबत या सगळ्या प्रश्नाच्या मध्ये माझं लक्ष राहील आणि द्रुतगती न्यायालय करण्यासाठी महिला कोर्टात हा विषय नेण्यासाठी मी सहकार्य करेन असं त्यांनी आश्वासन दिलं। तर एकूणच ताईंनी जी भेट घेतली त्याच्यावर गृहमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी तयारी दर्शवलेली आहे। कल्पना गिरी यांना न्याय मिळेल, त्याच्या आईवडिलांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण आता व्यक्त करूया। कॅमेरामन कुमार टेमरेसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई। लातूरमधील कल्पना गिरी हत्याकांड प्रकरणात अजूनही ठोस कारवाई झालेली नाहीये। आज नीलम गोरे यांच्यासह कल्पनाच्या आईवडिलांनी आणि मोठ्या भावाने गृहमंत्री आर पाटील यांची भेट घेतली, न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे। काँग्रेसचा दबाव न आणता न्याय मिळावा अशी मागणी केलेली। आपल्यासोबत कल्पनाचे वडील आहेत। बाबा, 3 महिने होत आले, तुम्ही न्याय मागण्यासाठी आज मुंबईपर्यंत आलात, काय बोललं झालं, काय भावना आहेत? मला बोलायलाच नाही गेले, आता काय सांगू? आता बरोबर आहे, आम्ही तुमचं दुःख समजू शकतो। एवढी मोठी मुलगी तुमची आज तुमच्यात नाहीये, पण शेवटी न्याय मिळाला पाहिजे तिला। काय काय बोलला? 27 वर्षाची माझी मुलगी होती, तिने काँग्रेसच्या लोकांनी तिच्यावर रेप करून मारले, तिच्या तोंडावर हात टाकले, त्याला तलवामध्ये फेकून दिले। नाही, पण कुठेतरी न्याय मिळणं गरजेचं आहे। तुम्हालाही समाधान वाटेल, मुलगी तुमच्यात नाहीये पण न्याय तरी मिळेल तुम्हाला। त्यांना ती सगळे लोक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते आहेत। त्या काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्या मुलीवर रेप केलाय आणि त्याने फेकून दिलेले। आणि ही जे आमचे नीलमताई गोरे ह्या स्त्रीची केस असल्याच्यामुळे तिने हातात धरली, म्हणून माझ्या मुलीला कुठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा नसताना लातूरचं काँग्रेस ते माझ्या मुलीची केस दाबत होता, कारण तिथं काँग्रेसची सत्ता चालते। काँग्रेसच्या विरोधात थोडस शब्द कोणाचा बोलायला ताकद नाही। मी जी देशाची या कथरचं युद्ध केलं, बांगलाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, श्रीलंकेचं युद्ध केलं, त्याचं मला महाराष्ट्राच्या काँग्रेसनं मला बक्षीस दिलंय, लातूरच्या काँग्रेसनं। आज तुम्ही न्याय मागितलात, काय म्हणाले आबा? काय म्हणाले? आबा म्हणले, तू म्हणले तुम्हाला उज्ज्वल निकम देऊ, तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या आम्ही देऊ म्हणले। त्यांची जे आरोपी मिळत नाहीत त्यांची संपत्ती जप्त करायच्या आधीच देऊ म्हणले, मी त्यांना ते आपलं देऊ म्हणले। धीर धरा, तुम्हाला नक्की न्याय मिळेल। गणेश, मला एवढंच विचारायचं की कुठेतरी दबाव नाहीये का, काय तुम्हाला वाटतं? कारण की दबाव हटत नाही तोपर्यंत न्याय मिळणं कठीण होऊन जाईल। जोपर्यंत काँग्रेसचे जे काही मोठे नेते आहेत त्या प्रकरणातून जोपर्यंत ते त्यांचा हात ते बाहेर काढत नाहीयेत तोपर्यंत हे आरोपी समोर येणार नाहीयेत। आज 3 महिने पूर्ण होत आहे तरी देखील 2 आरोपी फरार का बरं आहेत? कारण का ते काँग्रेसचे गटनेते आहेत म्हणून ते फरार आहेत का? काँग्रेसचे नगरसेवक आहेत म्हणून ते फरार आहेत का? ह्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही केलेलं आहे ते काँग्रेसच्याच व्यक्तीने बलात्कारासारखा गंभीर गुन्हा केलेला आहे। साक्षी पुरावे यांनी मिटवण्याचं देखील ह्यांनी षडयंत्र रचलं होतं। आज गृहमंत्र्यांच्या बोलण्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
गृहमंत्र्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी म्हटलं की 21 तारखेच्या आत लवकर लवकर चार्जशीट दाखल होईल. जे फरार आरोपी आहेत जर ते फरार जर सापडले तर ठीक आहे, अन्यथा त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. ह्याच्यामध्ये उज्ज्वल निकम हे वकील मिळणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आता. ताईंनी वगैरे आज आम्ही भेट घेतली तर त्याच्यामध्ये असं वाटतं की न्याय मिळेल. पण ह्याच्यामध्ये जे आहेत ना, नीलमताई गोरेंनी आम्हाला खूप मदत केली, शिवसेनेनं आम्हाला मदत केली. त्याच्यामुळे कुठेतरी न्यायापर्यंत आम्ही चाललो होतो आम्ही. एकूणच आपण बघितलं की कल्पनाचे वडील खूप भावनाविवश झालेत. 27 वर्षाची एवढी मोठी मुलगी त्यांच्यात नाहीये. 3 महिने होत आले, अजूनही आरोपी फरार आहेत. एकूणच ते भावनाविवश झालेत. मात्र गृहमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे न्याय मिळवून देण्याचं आणि आपणही अपेक्षा करू की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई.